25 ऑगस्ट 2026 भौमप्रदोष आहे आणि भौमप्रदोष असल्याने याच दिवशी आकाशातील ग्रहांची स्थितीसुद्धा खूपच विशेष आहे. सूर्य, बुध आणि केतू सिंह राशीत आहेत, तर गुरु कर्क राशीत आहे. त्यामुळे काही राशींसाठी करिअर, पैसा आणि प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात, तर काही राशींनी निर्णय घेताना सावध राहणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्या 5 राशी कोणत्या आहेत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. 25 ऑगस्ट 2026 मंगळवार हा धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून विशेष दिवस आहे. या दिवशी श्रावण शुक्ल त्रयोदशी असून भौमप्रदोष व्रत आहे. मंगळवारी येणाऱ्या प्रदोषाला भौमप्रदोष म्हणतात. या दिवशी भगवान शिवाची उपासना केली जाते आणि मंगळवार असल्यामुळे मंगळाशी संबंधित साधना आणि हनुमान उपासनेला सुद्धा महत्त्व दिले जाते. याचबरोबर ग्रहांची स्थितीही लक्षात घेण्यासारखी आहे. वैदिक गणनेनुसार सूर्य सिंह राशीत आहे, बुध सिंह राशीत आहे, केतू सिंह राशीत आहे, गुरु कर्क राशीत आहे, मंगळ मिथुन राशीमध्ये आहे, शुक्र कन्या राशीमध्ये आला आहे, तर शनी मीन राशी आणि राहू कुंभ राशीमध्ये आहे. सूर्य बुध केतूचा सिंह राशीतील संयोग हा या काळातील प्रमुख ज्योतिषीय विषय आहे. 22 ऑगस्टपासून सूर्य, बुध, सिंह आणि केतू या राशीमध्ये एकत्र असल्यामुळे विशेष महत्त्व दिलं जाते. तर आता पाहूया 5 राशी. मेष राशीसाठी हा काळ धाडसी निर्णय आणि नवीन प्रयत्नांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मंगळ तुमच्या राशीसाठी महत्त्वाचा ग्रह असल्यामुळे मंगळवारी येणारा भौमप्रदोष हा धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक बाबतीत घाई गडबडीने निर्णय घेऊ नका. भौमप्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा 108 वेळेला जप करा. मिथुन राशीसाठी मंगळ मिथुन राशीमध्ये असल्यामुळे ऊर्जा आणि सक्रियता वाढेल. नवीन काम सुरू करण्याची इच्छा वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी संपर्क, कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग महत्त्वाचे ठरेल. परंतु मंगळाच्या प्रभावामुळे थोडासा रागात बोलणे, चिडचिड होणे किंवा घाईने निर्णय घेणे टाळा. भौमप्रदोषाच्या दिवशी भगवान शिवाची उपासना केल्याने मन शांत ठेवण्यास मदत होईल. सिंह राशीमध्ये प्रत्यक्षात राशीस्वामी सूर्य, बुध आणि केतू या राशीमध्ये प्रवेश करते झालेले आहेत. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःकडे लक्ष देण्याचा ठरेल. करिअरमध्ये नवीन डायरेक्शन मिळेल. स्वतःची क्षमता दाखवून देण्याचा कार्यकाल आहे आणि तशी संधीही उपलब्ध होईल. पण केतूच्या प्रभावामुळे कधीकधी कन्फ्युजन किंवा निर्णयक्षम होण्यासाठी द्विधा मनस्थिती उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शक्य असल्यास त्या विषयातल्या तज्ज्ञांशी सल्ला घ्या. प्रदोषाच्या दिवशी आपणास एक काम करायचं आहे. शिवलिंगावर जल अर्पण करा आणि संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाचे दर्शन घ्या. काळे पांढरे तीळ आपण शिवलिंगावर ठेवा आणि ओम नमः शिवायचा 108 वेळेला जप करा. तूळ राशीसाठी सूर्य बुधाचा सिंह राशीतील प्रभाव हा लाभ आणि नेटवर्किंगच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. नवीन लोकांशी संपर्क होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जुने एखादे रखडलेले काम हे पुढे सरकेल. पैशाच्या बाबतीमध्ये मात्र फक्त नशिबावर अवलंबून राहू नका, तर त्यासाठी प्रयत्न, प्लॅनिंग ह्या पण गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. भौमप्रदोषाच्या दिवशी आपण शिवपार्वतीची पूजा करा, जेणेकरून आपल्याला होणारा जो त्रास आहे, यश मिळवण्यात जे अडथळे आहेत ते दूर होतील. वृश्चिक राशीसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सूर्य, बुध, केतूचा सिंह राशीतील प्रभाव तुमच्या कर्मक्षेत्राशी संबंधित विषयांना सक्रिय करेल. नोकरीमध्ये जबाबदारी वाढेल. व्यवसायात निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञांशी सल्लामसलत करून कोणतेही निर्णय घ्यावेत. कोणत्याही डॉक्युमेंट्सवर सही करताना विचार करून करावे. योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या. अनावश्यक वादविवाद टाळा. कंपनी जर चालवायची असेल ना. आता एक मी विशेष उपाय सांगतोय. 25 ऑगस्टच्या संध्याकाळी प्रदोष काळात शक्य असल्यास स्नान करा. स्नान केल्यानंतर घरातील शिवाची जर पिंड असेल तर पूजा करा किंवा देवांची पूजा करा. शंकराच्या मंदिरात जा, त्याला जल आणि दूध अर्पण करा. ओम नमः शिवायचा जप करा आणि श्रद्धेनुसार हनुमानजीचे स्मरण करा. हनुमान चालिसेचा पाठ किंवा मारुती स्तोत्राचा पाठ केला तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाय करताना मन शांत ठेवा आणि कोणत्याही व्यक्तीचे वाईट चिंतू नका.
तुमची राशी या 5 राशींमध्ये आहे का हे मला कॉमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो शेअर करा. अशाच पंचांग, ग्रहगोचर, राशी भविष्य आणि ज्योतिष विषयक माहितीसाठी आपण पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या ज्योतिष विषयासह. धन्यवाद.